आज मी आले होते रिलायन्स मॉलमध्ये. बघूया काहीतरी घ्यायचंच होतं. चला बघू म्हटलं काय आहे. एसीचे खूप सारे प्रकार होते. तेही सुंदर सुंदर. कुठला घ्यायचा कुठला नाही हेच कन्फ्युजन. आणि लग्न होतं घरचं म्हणून वॉशिंग मशीन बघण्यासाठीही आले होते. खूप साऱ्या व्हरायटी होत्या. इतक्या छान की माणूस कन्फ्यूज होऊन जाईल की हे घेऊ का ते घेऊ. फायनली आम्ही एक शोधली. नंतर बघितलं वंश कुठे, तर वंश खाली गेम खेळत होता. आयफोनवर गेम खेळणं म्हणजे बस मुलांना तर तेच हवं. आम्ही इकडे वस्तू बघतो आणि वंश गेम खेळतो. आम्ही फ्रीज पण बघितला आणि फ्रीज पण छानच होता. कलर तर इतका छान होता, व्हाईट अगदी. बघू म्हटलं अजून मग कसल्या व्हरायटी आहे. पण खरं फ्रीजच छान होता. पण चला नवरीबाईला तर दुसरंच काही आवडलं होतं. सर्व वस्तू बघून झाल्यावर आम्ही वॉशिंग मशीनच सिलेक्ट केलं. ते छान होतं. चला म्हटलं तेच आता आपण कॉलेज रोडला आम्ही आलोच होतो. तर म्हटलं चला सोनी पैठणीमध्ये जाऊया. मध्ये गेलो. खूप साऱ्या साड्या होत्या. साड्यांचे प्रकार बघावे तेवढे कमीच वाटतात आणि माणूस कन्फ्यूजही होतो की काय घ्यावं आणि काय नाही. शेवट मग त्यांना सांगितलं की नवरीसाठी एक छानशी अशी साडी दाखवा. त्यांनी साडीही दाखवली आणि आवडली पण आणि ते आम्ही ट्राय करायलाही घेतली. छानही वाटत होती. बघू म्हटलं आवडतं की नाही. चला म्हटलं मीही ट्राय करते कशी वाटते. छानच वाटली. अगदी मस्त होती आणि त्याचं सूत पण छान होतं आणि पदर तर खूप छान असा भरलेलाच होता. म्हटलं बघू आता. चला आता संध्याकाळ पण झाली होती. चला आता घरी जाऊया. बाय फ्रेंड्स.